नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आज एक बिझनेस विषयी काही थोडक्यात सांगणार आहे। तर बिझनेस आणि टेन्शन काय असतं सांगा बरं। जर आपल्याला आपण एखादा बिझनेस करत असेल त्याच्यासोबत टेन्शन असतं की नाही प्रत्येकाला। जॉब करणाऱ्याला कसलं टेन्शन मला सांगा बरं। सकाळी उठायचं, कामावर जायचं, घरी यायचं, खायचं प्यायचं झोपायचं, काही मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या, टाइम द्यायचं, दुसऱ्या दिवशी आपलं रोजचं रुटीन चालू। पण बिझनेसमॅनचं तसं आहे का? नाही ना। बिझनेसमॅनला ते केलंच पाहिजे। त्याचं जे टार्गेट आहे, जर त्याच्या हाताखाली काही कामवाले असतील त्यांचं पेमेंट काढणं, घरचा खर्च काढणं, स्वतःचा खर्च काढणं, ऑफिसचं भाडं काढणं किंवा मग इतरही काही माल घेणं देणं, बाप रे बाप एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात की त्या विचारूच नका। किती टेन्शन सांगा बरं। मग बिझनेस जर करायचा म्हटलं, बिझनेस मध्ये जर सक्सेस व्हायचं म्हटलं तर टेन्शन हे असणारच असणार। त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याकडे एक मार्ग आहे, एक डिजिटल मार्केटिंग। जर तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करत असाल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही। ना टेन्शन ना दुःख, हमेशा आपल्या जीवनामध्ये सुखच सुख राहणार आहे। पण त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी जरुरी आहे की कळणं, मार्केट कळणं, मार्केट शिकणं, मार्केट पाहणं, अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याकडे असतात की त्या जेणेकरून आपल्याला शिकायला मिळतात। आणि तोच बेस मेन म्हणजे आपल्याकडे पक्का नसल, आपल्याकडे पाया पक्का नसल तर आपण त्याच्या पाण्यामध्ये गटांगळी खाणार म्हणजे खाणार। हे मात्र काळ्या दगडावरची रेघ। मग मित्रांनो, आपल्याला टेन्शन कशाला घ्यायचंय सांगा ना। आपण जर मार्केटिंग चांगलं करतो, आपण जर माल चांगला ठेवतो, आपलं काम चांगलं आहे आणि आपण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो तर मग कसलं टेन्शन असतं ना। तुम्ही म्हणाल नाही हो मॅडम, तुम्ही बोलता तसं नसतं, बरोबर आहे, मी समजू शकते। पण मित्रांनो, त्याच्यासाठी मी वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते, जर आपल्याला टेन्शन नसेल घ्यायचं तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे सोपा ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म। त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर पहिलं होतं, पहिले कुठे डिजिटल मार्केटिंग होतं, पहिलं कुठे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म होता। हल्ली लॉकडाऊन पासून प्रत्येक जण हा आपली ऍड सोशल मीडियावरती घेऊन येतो, सोशल मीडियावरती मार्केटिंग करतो आणि ती स्वतःची जी ऍडव्हर्टाइज आहे ती पोस्ट करत असतो आणि कंटिन्यू नवीन 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 ग्राहकापर्यंत पोहोचत राहतो। आणि मग ते ग्राहक आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे जे काय आपला माल आहे तो घेऊन त्याच्यावरती तो मार्केटिंग करत असतात। तर हीच सोपी पद्धत आहे डिजिटल मार्केटिंगची। आणि ह्या मार्केटिंग मधून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात, चांगली चांगली माणसं मिळतात। अहो, आपल्याला जेवढं माहित नसतं तेवढं लोकांना माहित असतं, असं आपण कधीच समजायचं नाही। मी म्हणजे टॉपर कधीच होऊ शकत नाही, कारण आपल्या पुढचा कोणीतरी टॉपर एक असणारच असणार। आपण कसं टॉपर होऊ शकतो सांगा बरं। आपण कुठला विचार नाही करत, काहीच नाही, फक्त मला माहित आहे म्हणून मी टॉपर झालो। माहित असण्याला महत्व नसतं, त्याच्यामध्ये आपण खोलवर किती अभ्यास केला, माहित ठीक आहे ना, माहित चलता चलता माहिती भेटते हो, पण ती माहिती कितपत योग्य आहे, त्या माहितीपासून आपल्याला काय फायदा होतो, ती माहिती आपण कशी घेऊन जातो लोकांपर्यंत। तर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात डिजिटल मार्केटिंग मध्ये आणि त्यालाच म्हणतात डिजिटल मार्केटिंग। मग ते कसंही असो, डिजिटल मार्केटिंग
वाईट चांगलं शुद्ध अगदी गटातल्या पाण्यासारखं गढूळ असे एक ना अनेक प्रकार त्या डिजिटल मार्केटिंग मध्ये असतात. फेसबुकने आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, गुगल ह्या सगळ्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. तर त्याच प्लॅटफॉर्मवरती त्यांनी आपल्याला असं सांगितलं की तुम्ही मार्केटिंग करा, तुम्ही स्वतःचा बिझनेस रन करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा आणि त्या लोकांमधून आपल्याला चांगले ग्राहक मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला बिझनेस वाढेल आणि आपल्या बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल. आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्या डिजिटल मार्केटिंग कोर्स मध्ये मी शिकवते. आणि जर तुम्हाला कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्की कॉल करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला नक्की सगळे डिटेल्स सांगून समजून सांगितले जातील अगदी व्यवस्थित. डिटेल्स असे तसे नाही मित्रांनो, त्याच्यामधून नक्की आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आणि चांगल्या गोष्टी घडतील. पावलोपावले आपण पुढे जाऊ आणि पुढे जाऊन चांगल्या चांगल्या कंपन्यांशी नक्की कॉन्ट्रॅक्ट करून लाखो करोडो रुपये कमवू. अरे काय मित्रांनो मला सांगा, हा बिझनेस म्हणताय ना, फक्त याचा खेळ, फक्त याचा तो खेळ खेळला ना डोकं, बिझनेस काय कोणच थांबू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला मेहनत घेतली पाहिजे आणि नुसतं मेहनत घेऊनही चालत नाही. तर त्याच्या मागे ती मेहनत नेमकी का करतो, कशासाठी करतो ह्या पण गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. आपण इंस्टाग्रामला कसं पेज ओपन केलं पाहिजे, ते कसं हँडलिंग केलं पाहिजे, आपण रील्स कशा बनवल्या पाहिजे, त्या कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, कशी लोक आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होतील आणि आपला बिझनेस वाढवतील. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात आणि त्याच्याकडेच आपण मेन म्हणजे लक्ष देत नाही. आता तुम्ही म्हणाल पेज, आता पेजचा जो व्हिडिओ आहे ना, पेज कसं बनवायचं हा व्हिडिओ मी नक्की पुढच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये नक्की टाकेल. पण मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला थोडासा माइंड चालवायचा, एकदम एवढसा जरी आपण माइंड चालवला ना तर आपल्याला नक्की सक्सेस आपण होणार. तिथे आपल्याला कोणीच, आपण म्हणतो ना की गरिबी गरिबी गरिबी, तर असं काही नसतं मित्रांनो, ते आपल्याच हातामध्ये असतं. आपण आपल्याला कसं चेंज करायचं, आपल्याला कसं डेव्हलप करायचं, आपला बिझनेस कसा वाढवायचा, आपल्याकडे पैसा कसा आला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि याच्यामधून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळेल आणि त्याच्यावरती आपण काय लक्ष देतोय, काय करतोय, काय नाही करत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून मित्रांनो तुम्ही डिजिटल मार्केटिंग नक्की शिका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर आपल्याला आपण पेज कसं बनवायचं, इंस्टाग्राम कसं हँडलिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपला बिझनेस वाढतो आणि भरपूर याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर आता मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम पेज कसं बनवायचं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेल. तर